चोपडा तालुक्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने खरीपच्या मका पेरणीला सुरुवात झाली आहे। पाऊस नसल्याने सिंचन क्षेत्रामध्ये मका पेरणी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। भुसावळसह विभागात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय। पाऊस नसतानाही भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणीला गती दिलेली आहे। आतापर्यंत तालुक्यातील तब्बल 1887 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र पावसाअभावी या पिकांची उगवण धोक्यात आली असून शेतकऱ्यांवर भविष्यात दुबार पेरणीचं मोठं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होते आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या प्रचंड उष्णतेची लाट पसरली आहे। तापमान 40 अंशांच्या पुढे पोहोचले। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाअभावी 8 प्रमुख नद्या कोरड्या होण्याच्या मार्गावर आहेत। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं नदीपात्र, विहिरी आणि तलावातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। धरणांमध्ये सध्या केवळ 25 ते 30% पाणीसाठा शिल्लक आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये बनावट खत विक्री प्रकरणी कृषी विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। अटी आणि शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत 3 कृषी सेवा केंद्रांचं खत विक्री परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये खतांचा काळा बाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे। 18 प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत। तसेच 64 परवाने निलंबित करण्यात आले असून 4 खत विक्री परवाने रद्द करण्यात आलेत। याशिवाय 4 केंद्रांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले। सांगलीच्या बिलवडी दक्षिण भाग सोसायटी ते मारुती मंदिर या मार्गावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेतीसाठी पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी उपसाबंदीचे आदेश शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय। गेल्या 3 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं महिलांनी घागर मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली। तातडीनं पाण्याची सोय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली।